हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत ती IPPCS RRB भरतीबद्दल. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. तुमच्यासाठी मी अशाच सरकारी जॉबचे अपडेट घेऊन येत जाईल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघूया, आपण आज बघणार आहोत आपण IPPS RRB भरतीबद्दल. त्यामध्ये 9,900+ जागा निघलेल्या आहे ती. त्यासाठी कोण अप्लाय करू शकता हे बघूया आपण. तर IBPSC मार्फत निघालेल्या 9,900+ जागासाठी कोण अप्लाय करू शकता, त्या शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यांचे पदांचे नाव काय, एक्झाम कधी आहेत ते आपण बघूयात. IPPS RRB भरती. यामध्ये टोटल 9,995 जागा आहेत. तर यांचे पदाचे नाव काय राहणार आहे त्याचं बघूया आपण. तर पहिल्या पदाचे नाव आहे ऑफिसर असिस्टंट. यामध्ये 5,585 पदसंख्या आहे. तर दुसरी पद क्रमांक ऑफिसर स्केल 1. यामध्ये 3,499 जागा आहेत. तिसरं बघूया, ऑफिसर स्केल 2 ते जनरल बँकिंग ऑफिसर. यामध्ये 496 जागा आहेत. चौथं बघूया, ऑफिसर स्केल 2. यामध्ये IT पदसंख्या आहे त्याची 94. तर 5, ऑफिसर स्केल 2 CA. यामध्ये 60 जागा आहेत. तर 6वं पद क्रमांक 6 यामध्ये ऑफिसर स्केल 2. यामध्ये लॉ केलेलं पाहिजे. 30 जागा आहेत. त्यासाठी 30 जागा आहेत. तर पद क्रमांक 7 यामध्ये ऑफिसर स्केल 2 ट्रेसरी मॅनेजर. यामध्ये 21 पदसंख्या आहे. तर 8वं बघूया, याची टोटल पद 10 आहे ती. तर 8वं बघूया, ऑफिसर स्केल मार्केटिंग ऑफिसर. यामध्ये 11 पदसंख्या आहे. 9वं बघूया, ऑफिसर स्केल ॲग्रिकल्चर ऑफिसर. यामध्ये 70 पदसंख्या आहे. तर 10वं बघूया, ऑफिसर स्केल 3. यामध्ये 129 जागा आहे. तर टोटल 9,995 जागांसाठी भरती निघाली आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकता तर बघूया. याची शैक्षणिक पात्रता, पद क्रमांक 1 साठी कोणत्याही शाखेतली पदवी पाहिजे तुमच्याकडं. तुम्ही कोणत्याही शाखेतली पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. पद क्रमांक 2 साठी पण कोणत्याही शाखेतली पदवी लागेल. पद क्रमांक 3 त्या पदासाठी 50 गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडे. तर पद क्रमांक 4 यासाठी 50 गुणांसह पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, कॅम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. तर पद क्रमांक 5 साठी CA केलेला आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. पद क्रमांक 6 साठी 50% गुणांसह पदवी LLB याचा आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. पद क्रमांक 7 साठी CA MBA फायनान्स आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. तसं पद क्रमांक 8 साठी MBA मार्केटिंग, तसेच 1 वर्षाचा अनुभव पण पाहिजे. पद क्रमांक 9 साठी 50% गुणांसह पदवी आणि ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, ॲनिमल हजबंडरी, फॉरेस्ट्री, वेटरनरी सायन्स, ॲग्रिकल्चर इंजिनियर आणि फिशिकल्चर हे 2 वर्षाचा अनुभव पाहिजे याच्यामध्ये. पद क्रमांक 10 साठी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि
5 वर्षे अनुभव. तर पद क्रमांक 10 यासाठी 50% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 5 वर्ष अनुभव पाहिजे. तर बघूया वयाची अट काय असणार आहे यासाठी. त्यामध्ये वयाची अट आहे त्याचा SC आणि ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. OBCसाठी पण 3 वर्ष सूट दिली आहे. त्याचे पद क्रमांक 1 साठी 18 ते 28 वर्षाचे असतील ते अप्लाय करू शकतात. पद क्रमांक 2 साठी 18 ते 30 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात. आणि पद क्रमांक 3 ते 9 यासाठी 21 ते 32 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात. पद क्रमांक 10 यासाठी 21 ते 40 वर्षाचे अप्लाय करू शकता. तर यामध्ये नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतमध्ये राहणार आहे. आणि या फॉर्मसाठी अप्लाय करण्यासाठी लागणारी फी ती पद क्रमांक 1 साठी जनरल आणि OBCसाठी 850 रुपये असणार आहे. तसं ST आणि SC PW यासाठी 175 राहणार आहे. पद क्रमांक 2 ते 10 यासाठी जनरल OBCसाठी 850 आणि SC ST PWD यासाठी 175 राहणार आहे. तर या फॉर्मची ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारीख आहे ती शेवटची तारीख ती 27 जून आहे. आणि याचे एक्झाम पूर्वपरीक्षा ऑगस्ट 2024मध्ये असणार आहे. तसंच एकल मुख्य परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये राहील. तर याची मी अपडेट देईलच तुम्हाला. तसंच आपल्या आणि या फॉर्मसाठी अप्लाय करण्यासाठी एक माझी.नोकरी.com जाऊन तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. तसंच मी याची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ते जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.